मद्यधुंद अवस्थेत दहशत निर्माण करून कोल्हापुरात विनस कॉर्नर चौकात केएमटी बसवर दगडफेक करण्याचा प्रकार घडलाय। तिघांना शाहूपुरी पोलिसांनी धिंड काढत घटनास्थळी आणले। अभिषेक गोळके, आसिफ नायकवडी, ओंकार चौगुले या तिघांनी दारू पिऊन रस्त्यावर धिंगाणा घातला। यावेळी केएमटी बस जाताना अभिषेक गोळके याने मोठा दगड फेकून केएमटीची काच फोडली। या तिघांना घटनास्थळी पायी फिरवण्यात आले। यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। एलसीबीचे संतोष बर्गे, वैभव पाटील, प्रवीण पाटील, महेंद्र कोरवी, कृष्णा पिंगळे, लखन पाटील, शुभम सकपाळ यांनी कारवाई केली। कोल्हापूर महानगरपालिकेच्या सिटी बसवरती दगडफेक करून येथील काही तरुणांनी दहशत करण्याचा प्रयत्न केला होता। त्या आरोपींना आज रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांच्या मदतीनं ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यांनी ज्या ठिकाणी सदरचं कृत्य केलं होतं ते ठिकाण दाखवण्यासाठी आणि गुन्ह्यात वापरलेलं जे वीट होती त्याचा पंचनामा करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। या तीन जे आरोपी आहेत त्यांची नावं आहेत अभिषेक मंगेश गोडके, वय 26 वर्ष, राहणार राजारामपुरी, आसिफ अमानुल्ला नायकवडी, वय 30 वर्ष, राहणार इंगळी, तालुका हातकणंगले, आणि ओंकार जगन्नाथ चौगुले, वय 22 वर्ष, राहणार पाथरूड गल्ली, सायबर चौक, कोल्हापूर। तसेच यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा सुद्धा समावेश आहे। या आरोपींना आम्ही अटक करीत आहोत आणि या गुन्ह्याचा आणखीन काही यामध्ये आरोपी आहेत का निष्पन्न करून त्यांच्यावरती आम्ही योग्य ती कारवाई करीत आहोत। नेमकं काय कुठल्या कारणाने दगडफेक केली होती काय सांगता? त्यांचा आपसामध्ये वाद चाललेला होता आणि त्या वादाचं पर्यवसन त्यांनी तिथलेच दगड उचलून बसवरती दगड मारलेला होता। आम्ही तपासकामी त्यांना इथे घेऊन आलेलो आहे आणि तपासकामी आणलेला आहे। खरं तर अशा पद्धतीची गुन्हेगारी जी आहे ती वाढू नये म्हणून पोलीस अशा पद्धतीनं एक चाप बसवण्यासाठी हे सगळं आणि लोकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा पोलिसांसंदर्भात अशी ही ऍक्टिव्हिटी आहे का? बरोबर आहे। अशी जर का कुठं घटना घडली तर लोकांनी तक्रार देण्यासाठी समोर आलं पाहिजे। आम्ही त्यांच्यावरती कठोर कारवाई करून योग्य ती कायदेशीर कारवाई करीत आहोत।